तुमचं स्वागत आहे। मी आज आहे ना छान अशी रेसिपी बनवणार आहे। एक सँडविच बनवणार आहे। त्या सँडविचसाठी आहे ना मी काय काय घेतलेलं आहे, म्हणजे हे सँडविच आहे ना भाज्यांपासून बनवणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल गाजर, शिमला मिरची हे त्याच्यामध्ये टाकणार आहे। तर मी त्याच्यामध्ये म्हणजे ते सँडविच बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ना ते आपण बघून घेऊया आणि ते कसं बनवायचं ते पण बघून घेऊया। चला तर आता मी एक सँडविचसाठी आहे ना पहिल्यांदा इथे मी एग घेतलेले आहेत, अंडी घेतलेले आहेत। त्याच्यासाठी मी बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, बीट घेतलेला आहे किसून, गाजर घेतलेला आहे किसून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे पालक घेतलेला आहे चिरून। इथे मी सगळे मसाले घेतलेले आहेत, तिखट, मीठ, हळद वगैरे, आणि इथे आपला ब्रेड। आपण आहे ना कसं बनवायचं सँडविच ते आपण बघून घेऊया। आता मी इथे आहेत ना हे दोन्ही पण अंडी आहेत ना फोडून घेणार आहे। आणि आपल्या आहेत ना सगळे कांदा, टोमॅटो वगैरे याच्यात मिक्स करून घ्यायचं। आता हे आपले आहेत ना अंडी फोडून झालेले आहेत। आता मी याच्यामध्ये आहे ना बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहे। एक मोठा मीडियम साइजचा कांदा घेतलेला आहे। इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, ते बारीक चिरून घेतलेला आहे। इथे पण हा टोमॅटो एकच आहे। बीट, गाजर, शिमला मिरची बारीक चिरून, कोथिंबीर आणि भरपूर असं पालक बारीक चिरून घेतलेला आहे। ह्या कशा भाज्या आता अशाच मुलं कशी पालक वगैरे खायला कंटाळा करतात, तर मी काय करते नेहमीच सँडविच वगैरे बनवायचं असेल तर नेहमीच गाजर, बीट किसून टाकते त्याच्यामध्ये, आणि ह्यावेळी मी पालक पण त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे। आता मी आहे ना छान असं त्याचं ऑमलेट बनवून घेणार आहे। तर मुलं आहेत ना गाजर, बीट वगैरे अशा प्रकार आहे ना खायला कंटाळा करतात, पालेभाज्या वगैरे पण खात नाही। तर आपण आहे ना सँडविच वगैरे बनवते वेळी, ऑमलेट वगैरे बनवते वेळी आहे ना आपण गाजर, बीट किसून घातला त्याच्यामध्ये, पालेभाजी वगैरे आपण चिरून घातली, तर मुलं पण आहेत ना छान अशा आवडीने खातील। आणि आता मी ह्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ टाकणार आहे, लाल तिखट, आपलं लाल तिखट तसं आवडीनुसार घेऊ शकतो, जसं तिखट पाहिजे आपल्याला सँडविच त्यानुसार आपण तिखट घेऊ शकतो। हळद, आणि हा गरम मसाला छान असं आहे ना फेटून घेणार आहे आणि ऑमलेट बनवणार आहे। आता हे आपण याच्यामध्ये नाही ह्या सगळ्या याच्यामध्ये मसाले टाकून घेतलेले आहेत। आता आपण आहे ना छान असं हे मिश्रण आहे ना फेटून घेणार आहोत। छान आहे ना मिश्रण आपण फेटून घेऊया। एका साईडला आहे ना मी पॅन पण ठेवलेला आहे टाकण्यासाठी, त्याच्यामध्ये तेल पण टाकलंय। हे आपलं छान मिश्रण फेटून झालं ना तर ऑमलेट आपण तयार करून घेणार आहोत। हे बघा छान आपलं आहे ना हे मिश्रण फेटून झालेलं आहे। आता आपला पॅन पण तापलेला आहे। आता आपण आहे ना याच्यावर ऑमलेट घालणार। तेल पण छान तापलेलं आहे। गॅस थोडा फास्टच करणार आहे। ऑमलेट आहे ना छान असं आहे ना आपण दोन्ही साईडने पण छान असं आहे ना शेकून घेणार आहोत। एक साईड आहे ना आता होतच आलेली आहे। ऑमलेटला छान आहे ना कट्स पाडून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला आहे ना हे ऑमलेट छान असं आहे ना दुसऱ्या साईडने पण आपल्याला क्वालिटी करायला भेटेल छान। त्यामुळे ना छान असं कट्स पाडून घेतलेले आहेत। दोन्ही साईडने छान असं आहे ना आपण शेकून घेऊया।
ऑमलेट छान आहे ना, आपलं दोन्ही साईडने छान असं शेकलं गेलेलं आहे. तर आता आपण आहे ना सँडविच बनवून घेऊया. आता मी इथे आहेत ना ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत 2 आणि आपलं तयार झालेलं ऑमलेट. आता मी आहे ना ब्रेडच्या स्लाइसवर हे ऑमलेट ठेवणार आहे. छान असं ना असं भरून भरून ऑमलेट त्याच्यामध्ये टाकायचं. आता हे आहे ना दुसरा स्लाइस मी त्याच्यावरती ठेवणार आहे आणि आपला टोस्टर आहे ना त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे. आता हे टोस्टर आहे तर आता आपल्याला ना याला तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने पण आहे ना त्याला तेल लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला ना ब्रेड चिकटणार नाही त्याला. त्यामुळे ना आपण दोन्ही साईडला पण या भांड्याला छान असं आहे ना तेल लावून घेऊया. आणि जे आपण सँडविच तयार केलेले आहे टोस्ट होण्यासाठी आपण या भांड्यामध्ये घातलेलं आहे. आता आहे ना छान असं हे बंद करतो याला आणि गॅसवर आहे ना छान त्याला भाजून घेऊ, टोस्ट करून घेऊया. आपण याला छान आहे ना टोस्ट करून घेणार आहोत या सँडविचला. दोन्ही साईडने पण आहे ना आलटी पलटी करून छान असं खरपूस आपण भाजून घेणार आहोत की आपलं खाण्यासाठी सँडविच तयार. लहान मुलं कशी गाजर बीट वगैरे किंवा पालेभाज्या वगैरे खायला कशा कंटाळा करतात, खात नाही. त्यांना कसं आवडीचं असं काय नाही का पाहिजे असतं, वेगळं काहीतरी पाहिजे असतं चटपटी. तर आपण आहे ना असं ऑमलेट वगैरे करून त्याच्यामध्ये गाजर किसून बीट किसून किंवा पालेभाज्या ज्या खात नसतील त्या आपण बारीक करून चिरून आहेत ना त्याच्यामध्ये ऑमलेटमध्ये टाकल्या आणि अशा प्रकारे आपण आहे ना त्यांना सँडविच वगैरे करून दिलं. ती मुलं कशी आवडीने पण खातील आणि त्यांना पण कसं वेगळं काहीतरी दिल्याचं समाधान आणि कशा त्या भाज्या पण त्यांच्या पोटामध्ये जातील. अशाच प्रकारे आहे ना तुम्ही पण छान छान असे आहेत ना भाज्या टाकून आहेत ना सँडविच किंवा असे वेगवेगळे प्रकार करून मुलांना देऊ शकता. काय आहेत ना मी दोन्ही साईडने आहे ना छान असं आहे ना खरपूस भाजून घेणार आहे. छान असं आहे ना खरपूस भाजलं गेलेलं आहे सँडविच. दोन्ही साईडने छान असं आहे ना भाजलं गेलेलं आहे. तर आपण आहे ना त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान आहे ना आपलं सँडविच तयार आहे. पौष्टिक असं हेल्दी सँडविच तयार आहे. कशी वाटली तुम्हाला एक सँडविचची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह.